फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. यावं यावं युवराज. वारणावतातील हे आपलं निवासस्थान आहे. महाराजांच्या आज्ञेनुसार शीघ्र अतिशीघ्र गतीने हे भव्य भवन निर्माण करण्यात आलेलं आहे. हा आता काही त्रुटी राहिल्या असतील तर युवराजांनी उदार मनानं आम्हाला क्षमा करावी. पुरोचन, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. अल्प काळातच तू हे भव्य भवन निर्माण केलंस. तुझी प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. काही त्रुटी असल्या तर आम्ही अवश्य तुझी सहायता घेऊ. मी आपला आग्रहित आहे. परंतु पुरोचन, या भवनात उग्र गंध येतो आहे. नवीन भवन. त्यातच नवीन रंगकाम केलेलं आहे. त्याचाच हा गंध येतोय राजमाता. पण काळजी नसावी, काही दिवसातच या गंधाची नावनिशाण देखील राहणार नाही. प्रणाम. भाचेराव, पांडव आता परत येणार नाहीत. पांडव आता परत येणार नाहीत. मामाश्री, यमाच्या दरबारातून कधी कोणी परत आलंय? या क्षणी पांडव आणि राजमाता कुंती साक्षात मृत्यूच्या दारात उभे आहेत, ज्याचं नाव आहे लाक्षागृह. दुर्योधना, तुझा मार्ग आता निष्कंटक होणार. मामाश्री, केवळ एक ठिणगी पडण्याचा अवकाश. मग अग्नेय स्वाहा. मामाश्री, माझ्या आणि हस्तिनापूरच्या मार्गातील पांडवांचे 5 काटे वारणावताच्या लाक्षागृहात आगीने दग्ध झालेल्या अवस्थेत चिरविश्रांती घेणार. भाचेराव, पितामह भीष्म म्हणाले होते, पांडवांकडे पंचमहाभूतांनाही नमवण्याचं सामर्थ्य आहे. परंतु मामाश्री, पितामहांचे प्रिय पांडव लवकरच त्या पंचमहाभूतातच विलीन होणार. भाचेराव, मग पांडव परत कसे येणार? जीतम मया मामाश्री, जीतम मया. जीतमया. युधिष्ठिर, भीम, भीम आग.
भयंकर स्वप्न होतं. मनाला कितीही थाऱ्यावर आणलं तरी मन पांडवांकडेच धाव घेतय. त्यांचाच विचार करतय. हे ईश्वरा, कुंती आणि पांडवांचं रक्षण कर ईश्वरा. कुंती आणि पांडवांचं रक्षण कर. मी दिलेला संकेत युधिष्ठिराला कळू देत देवा. युधिष्ठिराला कळू दे. काकाश्री विदुरांच्या संकेताचा उलगडा झाला माताश्री. काय संकेत केला आहे महामंत्री विदुरांनी? काकाश्री विदुरांना भवनाच्या संदर्भात आपणास सावधान करायचे आहे माताश्री. त्यांना सांगायचे आहे की या घराला आग लागेपर्यंत किंवा लावेपर्यंत प्रतीक्षा करायची गरज नाही आहे. तर स्वयंसंरक्षणासाठी भुयार खणून ठेवावे आणि योग्य वेळ येताच त्याच भुयारातून लागलेल्या किंवा लावल्या गेलेल्या आगीपासून आणि भवनापासून दूर जात स्वतःचे रक्षण करावे. याचा अर्थ आपले अस्तित्व त्यांना नकोसे झाले आहे. माताश्री, पुत्रांनो, आपण आज एकटं पाडण्यात आलं आहे. योजनाबद्धरित्या एकटं पाडलं गेलं आहे. माझ्यासारखं खड्ग दुसरा कोणीही चालवू शकत नाही असा विश्वास होता माझा वृषाली. परंतु वृषाली, माझ्या या विश्वासाला तू आपल्या खड्गाने घायाळ केला आहेस. उपहास करताय ना माझा? नाही, कौतुक करतोय, स्तुती करतोय. नाजूक, सुकुमार, कोमलांगी अशा विशेषणांचे दागिने मिरवणारी स्त्री जेव्हा हातात शस्त्र धारण करते तेव्हा ती रणरागिणी बनते. या सत्याचा तू पुन्हा एकदा परिचय करून दिलास. परंतु याआधी कधी तुला शस्त्र क्रीडा करताना पाहिले नव्हते. नाथ, मलाही सांगता येणार नाही की मी हे खड्ग कधी हाती घेतलं. पण खड्ग हाती घेण्या अगोदर माझं अंतर्मन मला ओरडून सांगत होतं, ते खड्ग हाती घे, ते खड्ग हाती घे. आणि ज्या क्षणी मी खड्ग हाती घेतलं त्या क्षणी माझ्या अंतर्मनातील कोलाहल शांत झाला.
पण यापूर्वी मी कधीच खडगा चालवले नाही. पण आज अचानक एखाद्या कुशल योद्ध्याप्रमाणे खडग नाचवलेस तू. वृषाली, अपत्यावर गर्भात असल्यापासून संस्कार करण्यास आरंभ करावा असं ज्ञानी विद्वान सांगतात. आणि तू तर माझ्या गर्भस्थ पुत्रावर शस्त्रविद्येचे संस्कार करण्यास प्रारंभही केला आहेस वृषाली. आपला पुत्र एक महान योद्धा होणार वृषाली. यामुळेच तर तुला शस्त्रक्रीडा करण्याची प्रेरणा मिळते. माझं मन प्रसन्न झालंय वृषाली, माझं मन प्रसन्न झालंय.